महाराष्ट्राचा सुपरस्टार। आणि एका ऑफिसात माणसं येतात हे तर आपल्याला माहितीये, पण एखाद्या ऑफिसात भूत येत असतील असं कधी ऐकलंयस तू? भूत? हा हॉरर परफॉर्मन्स तुमच्या समोर घेऊन येत आहे नवी मुंबईची योगिनी आणि पुण्याची सुपर्णा। बापरे, आधीच काम पूर्ण नाही झालंय आणि त्यातून घरी जायची घाई। काय करू, सगळी कामं करावी लागतात मला। काय बरं, काय म्हणता बाई, कशात तुम्ही? अहो काय करताय तुम्ही? स्टॉप दिस नॉनसेन्स। नॉट नॉनसेन्स, इट इज कुंकुम अँड इट इज टर्मरिक ऑफ रथसप्तमी। अहो रथसप्तमीचा हळदी कुंकू लावतीये। अहो मी नाही लावतो हळद कुंकू। आणि हे बघा बाई, ऑफिस बंद झालंय, हळदी कुंकवाच्या नावाखाली एकही काम होणार नाहीये, त्यामुळे उद्या सकाळी या। अहो पण मी सगळ्यांना लावते की हळद कुंकू। बरं, बाकीचा लेडीज स्टाफ कुठे आपला सगळा? नाही म्हणजे कोणी आलं नाही आज। आलं नाहीये का? कारण आजच्या दिवशी ऑफिस मध्ये म्हणे भूत येतं दरवर्षी। भूत वगैरे काहीच नसतो, सगळ्या नुसत्या कल्पना आहेत आपल्या। आपण फक्त आपला सण साजरा करायचा। या सणासाठीच खास बनवलंय। कसं आहे? छान आहे। छान आहे ना? अहो समोरच्या मंगलदास ज्वेलर कडून बनवलंय। हो, समोर ज्वेलर कुठे आहे? समोर तो मोठा मॉल आहे। हो आहे, हा, त्यांच्याकडूनच बनवलंय मी। ही नथ पण बघा ना, त्यांच्याकडूनच बनवली। कशी आहे? ही पण छान आहे। छान आहे ना? छान आहे। छान आहे, छान आहे, ही खरंच छान आहे। एकदा ट्राय करा ना। नाही खरंच छान वाटेल तुम्हाला? नाही नको, खरंच नको। ट्राय तर करून बघा। आव नको नको, करा म्हणते ना। घालते ना, घालते। तुम्हाला आरसा दाखवते। हा, छान दिसताय तुम्ही। खूप दिवसांनी घातली हो, लग्नानंतर पहिल्यांदाच। खरंच खूप छान दिसतेय। हो ना? नाही म्हणजे आपण की नाही वर्षभर कामातच असतो, सतत घर आणि ऑफिस, त्यात हे सण वार उत्सव वगैरे आले ना की खूप मजा येते हो। त्यामुळे मी तर ना आता ठरवलंच आहे की आपण हे सण वार उत्सव सगळं साजरं करायचं आणि मुळात हळदी कुंकवाला जायचंच। पण काय करणार हो, येता येता रस्ता क्रॉस करत होते आणि ट्रक आला की समोरून। मग काय, अहो असं जोरात येऊन धडकला मला, मी 4 फूट लांब जाऊन पडले हो। सरळ समोरच्या हॉस्पिटलमध्येच नेलं मला। अहो आता समोर हॉस्पिटल कुठे आहे? आहे डॉक्टर विनोद देशपांड्यांचं। नाही म्हणजे निलेश देशपांडे ऐकलंय हो मी। निलेश लहान आहे अजून, तो त्यांचा मुलगा, त्याचे वडील विनोद देशपांडे, त्यांचं हॉस्पिटल आहे। विनोद देशपांडे तर 8-10 वर्षांपूर्वीच वारलेत। हा, तर मी काय म्हणत होते की त्यांनी मला हॉस्पिटलमध्ये नेलं बरं का, आणि त्यानंतर माझं ऑपरेशन झालं। तुम्ही दार का लावताय? शेवटचे प्रयत्न। तर मग डॉक्टर मला म्हणाले की आता यांचा काही उपयोग नाही, कारण या आता मेल्यात। काय? हो, पण मी ठरवलं की मी जरी मेले असले ना तर मी हळदी कुंकवाला जाणारच। नाही हो। नाही का? मी आले ना, आता लावा हा मला हळदी कुंकू। उचलतो करंडा, लाव मला हळदी कुंकू। उचलतो करंडा, त्यासाठीच तुम्ही ते दरवर्षी नाचो। सॉरी सॉरी सॉरी, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी। अहो या ऑफिस मध्ये म्हणे भूत असतं, म्हणून मी म्हटलं थोडी मजा करून बघू तुमची, म्हणून थोडीशी सॉरी। किती घाबरला होतात तुम्ही?
या इथे. आता गेला ना तुमची भीती, गेली की नाही भीती. या आता मी लावते तुम्हाला हळदी कुंकू. नक्की ना? अहो हो नक्की. काय हो किती घाबरला होतात तुम्ही. आओ कधी कधी माणसाला बघून घाबरतो आम्ही. माणसाला. हो. माझे हात गार नाही लागले का तुम्हाला? बघू. आमचे हात गारच असतात. आमचे म्हणजे? आमचे म्हणजे भूतांचे. लावताय ना मला हळद कुंकू? मस्त. क्या बात है, सुपर. काय आणि तुझे पण हात गार आहेत यार. मागे उशीर बसलो होतो ना आपण. ओ सॉरी, नाहीतरी तू तसाही भूतच आहेस. सुपर्णा, आम्हाला असं कळलंय की तू खूप छान गातेस. या ऍक्च्युली मी रॉक आणि पॉप असं म्हणते. मी म्हणजे सायलेंट सॉंग्स अजिबात म्हणत नाही. क्या बात है. तर हा मी मैया मैया गुरुचं म्हणते. ओ माझं खूपच फेवरेट सॉन्ग आहे ते. प्लीज गा ना. तू डान्स कर. मी नाही यार, चल. ओनली फॉर यू. ओ स्वीट. तू नील समंदर है, तू नील समंदर है, मैं रेत का साहिल हूँ, मैं रेत का साहिल हूँ, आकाश में एक सौदा रात का, एक कौड़ी चांद की, चाहे तो चूम ले तू कौड़ी चांद की. एक सौदा रात का, एक कौड़ी चांद की, चाहे तो चूम ले तू कौड़ी चांद की. एक चांद की कश्ती में चल पार उतरना है, तू हल्के हल्के घेना दरिया ना चल के. मैया मैया गुलाबी तारे चुन ले सारे चुन. मैया मैया के जिस्मों के पर्दों में दर्द के मारे चुन ले. मैया मैया गुलाबी तारे चुन ले सारे चुन. मैया मैया के जिस्मों के पर्दों में दर्द के मारे चुन ले. अप्रतिम गायलीस तू. थँक्यू. फॅन्टॅस्टिक. आउट ऑफ दिस वर्ल्ड या. थँक्यू. चला जजेसना विचारूयात परफॉर्मन्सच्या कमेंट्स बद्दल. Yeah. ओके महेश सर. छान होतं. आय थिंक मला वाटतं हे आजचं वन ऑफ द बेटर परफॉर्मन्सेस होते. खूप छान केलं तुम्ही दोघींनी. एक्स्पेशली योगिनी वर एक्सेप्शनल ह्याच्यात, पण ते बरंच एकमेकाच्या डायलॉग मध्ये घुसत होतातच तुम्ही. असं ना असं असं होतं मध्येच असं, पण इट वॉज मच 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 बेटर. आणि खूप छान मस्त, म्हणजे ते त्याचा इम्पॅक्ट चांगला येत होता. आणि सगळं मस्त होतं एक्सेप्ट फॉर दॅट वॉक. शेवटी तो असं भूतारकी चालत गेलं तर काही नॉर्मल चालत गेले जर चाललं असतं. नॉर्मलच होतीस ना इथे अख्खा वेळ. आणि इनफॅक्ट व्हेरी नाईस द ट्विस्ट. नंतर मध्येच ती बोलली की मी मस्करी केली, तेव्हा आम्हाला ट्विस्ट कळलेला, तरी त्याचा इम्पॅक्ट होता. व्हेरी नाईस. छान. शुभ्या मॅम.
हे माझा सगळा उत्साह तुम्ही घालवून टाकलात. मला एवढा आवडला होता ना परफॉर्मन्स हा. तुम्ही यायच्या आधी मला उठून सांगावंसं वाटत होते. का धमाल परफॉर्मन्स होता. मी खूप एन्जॉय केला. दोघींनी खूप छान केलं. मला भीती वाटली, मला हसू आलं, मला मजा आली, मला सगळं झालं. आणि माझ्या पेशन्सची अगदी वाट लागली. म्हणजे एवढा वेळ मी ते स्वतःला दाबून धरलं होतं की मला मी कधी बोलू असं झालं. पण सुपर्णा म्हणजे इनफॅक्ट भावखाऊ रोल जरी पहिल्यांदा तिचा होता तरी तू खूप छान केलं सर. खूप काही म्हणजे 1-2 जागा आता मला सांगायचं नाहीये यात ते काय केलं, पण मस्त केलं, मस्त झाला. आणि शेवटी महेश ती दरवाज्यातनं चालून गेली, दरवाजा बंद असताना. हो ते छान झालं ते छान गेलं नाही. पण तिने जशी ती म्हणून ती हळू गेली. हो की नाही नॉर्मल ती गेली असती ना तिची मग भुतारगी तशी पाय पैसे उलटे नाही गेले. मस्त झालं. खूप छान हं, मला खूप आवडला. धमाल सॉलिड. क्या बात है. महाराष्ट्राचा सुपरस्टार